नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली असून रामकुंड परिसरातील मंदिरांना पाण्याचा वेढा पडलेला आहे। तसेच त्र्यंबकेश्वर भागातील पावसामुळे गंगापूर धरणाची पातळी झपाट्याने वाढतेय। नाशिकमध्ये आज सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये विलक्षण वाढ झालेली आहे। नाशिकला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असून रामकुंडातील मंदिरांना पाण्याचा वेढा बघायला मिळतोय। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपल्यासोबत नाशिकहून आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे थेट जोडले गेलेले आहेत। अभिजित, आज नाशिकला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। सध्या तिथे परिस्थिती काय आणि प्रशासनाने या संपूर्ण घडामोडींना आटोक्यात ठेवण्यासाठी काय काळजी घेतलेली आहे? नाशिक जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। रात्रीपासून शहरासह त्र्यंबकेश्वर असेल, इगतपुरी असेल अशा वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। परिणामी नाशिकची ही आत्ताची रामकुंडावरची दृश्य आहेत। या सगळ्या परिसराला पुन्हा एकदा गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडलेला आपल्याला बघायला मिळेल। रात्रीपासून त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे गंगापूर धरणाची पाणी पातळी वेगाने वाढती आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर आज ज्या पद्धतीने खरं तर ढगफुटीसारखा पाऊस होईल अशा पद्धतीचा इशारा देण्यात आलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रशासन अलर्ट मोडवर आहे। SDRFच्या टीम आता नाशिकमध्ये तैनात करण्यात आलेल्या आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी रात्री त्र्यंबकेश्वर भागातल्या मेढघर किल्ला परिसरात भेट दिली आणि त्या ठिकाणाहून 100 नागरिकांचं सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आलेलं आहे। सोबतच नदीकाठी कुणीही जाऊ नये अशा पद्धतीचा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी SDRFच्या टीम सध्या तैनात करण्यात आलेला आहे। पावसाचा जोर वाढलेला आहे आणि यासह प्रशासनाने या ठिकाणी जय्यत तयारी केल्याचंही आपल्याला दिसतं। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।